आगामी विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला आहे। स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असल्याचं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी बोलून दाखवल्याची माहिती आहे। आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। दरम्यान लवकरच जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे। तर मुख्यमंत्र्यांनी जागा वाटपाचा काय नेमका फॉर्म्युला सांगितलेला आहे पाहूया। स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष असेल। निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। विधानसभेची निवडणूक 2 टप्प्यांमध्ये होण्याचे संकेत आहेत। महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। महायुतीतील तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी देण्यात येणार आहे। तर गद्दारी आणि भ्रष्टाचारामध्ये शिंदेंचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे असं सणसणीत प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना संजय राऊतांनी दिलं। कामांच्या बाबतीत त्यांचा स्ट्राईक रेट कसा असा खोचक सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे। संजय राऊतांनी यावेळेस शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। कामाच्या बाबतीत त्यांचा स्ट्राईक रेट कसा असा सवाल संजय राऊतांनी विचारलेला आहे। स्ट्राईक रेट पाहूनच आम्ही जागा वाटप करू असं शिंदेंनी म्हटल्यानंतर आता संजय राऊतांनी गद्दारी आणि भ्रष्टाचारामध्येच स्ट्राईक रेट शिंदेंचा जास्त आहे असं यावेळेस शिंदेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे। राऊत यांनी शिंदेंना हे सणसणीत प्रत्युत्तर दिलंय। कामाच्या बाबतीत त्यांचा स्ट्राईक रेट कसा असा सवालच संजय राऊतांनी विचारला। यांचा कसला स्ट्राईक रेट आहे? स्ट्राईक रेटच्या गोष्टी कराल तर तुमचा काय स्ट्राईक रेट आहे? हां, तुमचा स्ट्राईक रेट गद्दारीच्या बाबतीमध्ये फार मोठा आहे, लुटमारीच्या बाबतीमध्ये स्ट्राईक रेट तुमचा खूप मोठा आहे, भ्रष्टाचाराच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा आहे। कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक